आपण आज बनवणार आहे पोहा उत्तप्पा। पोहा 1 वाटी घेतलेले आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे, 1 चमचा मीठ घेतलं आहे, 1 चमचा हळद घेतली आहे, 1 छोटा टमाटर कापून घेतलेला आहे, गाजर 1 छोटंसं किसून घेतलेलं आहे, 1 शिमला मिरच, 2 मिरच्या आपल्या कापून घेतलेले आहे, 1 कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। पोहे आपण 2 पाण्याने चांगले धुणार आहोत। पाणी टाकत आहे पोह्यामध्ये। हे मी 2 पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहेत। पोह्यातले पाणी चांगलं काढून घेतलेले आहे। हे आपण चांगले असे चुरून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून आपण हे आपल्याला लागेल असं मिश्रण आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण हे आपल्याला लागेल असं मिश्रण आपण मीठ टाकत आहोत। तसंच आपण छोटा 1 चमचा हळद घेतलेली आहे। कलर येण्यासाठी 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। असं करत आहोत। हे आता कोरडं वाटत आहे आपल्याला, थोडंसं आपण ह्यात पाणी घालणार आहोत। हिरवी मिरची 2 चिरून घेतलेला मी टाकत आहे। शिमला मिरची 1 चिरून घेतलेली ती पण त्याच्यामध्ये मिश्रणमध्ये टाकत आहे। 1 टमाटर बारीक चिरलेलं ते पण टाकत आहे। 1 गाजर छोटंसं किसून घेतलेलं आहे ते पण टाकत आहे। आणि आपण कांदा घेतलेले, हे सर्व साहित्य आपण ह्याच्यामध्ये मिसळत आहोत। कोथिंबीर पण आपण टाकत आहोत। हे सर्व मिश्रण आपण एकजीव करत आहोत, मिक्स करत आहोत। मिश्रण सगळं एकजीव केलेलं आहे आणि आपण आता उत्तप्पा करायला सुरुवात करणार आहोत। मध्ये मी 1 चमचा तेल टाकत आहे। आपलं शेकून झालेलं आहे, आता आपण पलटी करणार आहोत। आता 2 दाखवायचं।